ब्रेक नंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत। एक अतिशय महत्त्वाची बातमी सिल्लोडमधून। सिल्लोडमध्ये मतमोजणी केंद्रावर गोंधळ झालेला आहे। आपल्याला कल्पना आहे की या भागात अतिशय अटीतटीची अशी लढत झालेली होती। त्यानंतर दोन बाजूचे कार्यकर्ते एकमेकांना भिडले, त्यामुळे पोलिसांना इथं हलकासा लाठीचार्ज करावा लागला। आणि सिल्लोडच्या या मतमोजणी केंद्राच्या बाहेर मोठा गदारोळ झालाय, मोठी तोडफोड। अब्दुल सत्तार तिकडचे उमेदवार होते। आणि अब्दुल सत्तार आणि त्यांचे विरोधक यांच्यामध्ये बनकर म्हणून तिथं विरोधक होते त्यांचे। आता हे कुठल्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी झाली हे कळू शकले नाही, पण पोलिसांना मात्र या कार्यकर्त्यांना पांगवण्यासाठी हलकासा लाठीचार्ज करावा लागलेला आहे। आणि ही एक्सक्लुझिव्ह दृश्य आपण न्यूज 18 लोकमत वरती बघतोय। काही पोलिसांनी कशा पद्धतीने लाठीचार्ज करावा लागलाय त्यांना, कारण दोन्ही गटाचे कार्यकर्ते हमखास भिडलेले असणार आहेत। हे मतमोजणी केंद्र आहे सिल्लोडचं आणि याच केंद्राच्या बाहेर अर्थात विजय पराभव या सगळ्या ईर्ष्येतून पराभव अनेकांच्या जिव्हारी लागतो आणि त्यातूनच अशा प्रकारचे प्रकार घडतात। अधिक माहितीसाठी आपण जाऊयात। अनिल साबळे आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। अनिल, हा सगळा गोंधळ कशावरून झाला ज्याच्यासाठी पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला? काय झालं बघा मॅडम, एक 4-4:30च्या दरम्यानची गोष्ट आहे ही। त्या दरम्यान काही दोन्ही म्हणजे समर्थक होते दोन्ही पक्षाकडचे, तर त्यांचे घोषणाबाजी वगैरे चालू होत्या। आणि त्याच दरम्यान जे प्रत्येक फेरीने आहे चढ उतार उमेदवारांच्या मागे पुढे मतांचा सुरू होता, त्यामुळे सारखं वातावरण धीर गंभीर होत होतं। याच दरम्यान काही हुल्लडबाजांनी पोलिसांची काही त्यांचे शाब्दिक वाद झाला की त्याचबरोबर त्यांनी पोलिसांनी त्यांना हटवण्याचा प्रयत्न केला। तर त्याच वेळेस कोणीतरी पोलिसांना तिथल्या स्थानिक त्या कार्यकर्त्यांनी कोणीतरी कोणाकोणाचे कार्यकर्ते होते हे? या ठिकाणी प्रत्यक्षरित्या तर काही सांगता येत नाही, कारण की गर्दी भरपूर होती। जवळपास या ठिकाणी 15,000 ते 20,000च्या वरती कार्यकर्ते होते आणि दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते या ठिकाणी असल्यामुळे एक्झॅक्ट कोणाच्या कार्यकर्त्यांची पोलिसांची उद्धत झाली आणि त्यामुळे पोलिसांना हा जमाव पावण्यासाठी लाठीचार्ज करावा लागला, हे निश्चितपणे सांगता येत नाही सध्या तरी। आताची या ठिकाणी जी लढत झाली त्याबद्दल तुम्ही काय सांगाल? या ठिकाणी अब्दुल सत्तार आणि सुरेश बनकर यांची अटीतटीचा लढाई झालेली आहे आणि या लढाईच्या दरम्यान प्रत्येक फेरीने आहे कधी सुरेश बनकर तर सिल्लोड मधल्या या सगळ्या राजकीय लढाईमध्ये कधी अब्दुल सत्तार तर कधी बनकर हे समोर जायचे। आघाडी पिछाडी ही दिवसभर सगळी सुरू होती। त्याचं कारण असं होतं की ही सगळी निवडणूक अतिशय अटीतटीची बनलेली होती। पहिल्यांदाच इतकं कडवं आव्हान त्यांच्यासमोर उभं करण्यात आलेलं होतं अब्दुल सत्तार यांच्या समोर। अब्दुल सत्तार यांचा हा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो सिल्लोड मतदारसंघ आणि या मतदारसंघामध्ये सातत्याने या आधी सुद्धा अनेक अशा घटना घडलेल्या होत्या। साधारणतः मतदानाच्या दिवशी मतदान केंद्राच्या बाहेरच विरोधी उमेदवाराला मारहाण केल्याचा आरोप सुद्धा झालेला होता। बनकर यांना मारहाण झाली होती, धक्काबुक्की झालेली होती असा आरोप होता। आणि थोडे थोडके नाहीत, हजारो कार्यकर्ते दिसत आहेत दोन्ही पार्टीचे जरी असले। मला वाटतं हा सगळा गोंधळ झाल्यानंतर आणखी तिथे कार्यकर्ते जमले असतील, आणखी आले असतील आणि त्यानंतर कारण एक गट त्यांना समर्थन देणारे आणखी लोक हे जमा होऊन पोलिसांच्या सुद्धा कंट्रोलच्या बाहेर गेलेले दिसत आहे आणि म्हणूनच त्यांना लाठीचार्ज करावा लागलाय। ही एक्सक्लुझिव्ह दृश्य आपण बघतोय। साधारण एक 1-1.5 तासापूर्वी झालेला हा सगळा गोंधळ आहे, प्रकार आहे सिल्लोड मधला।